सरांकडे नाहीये राधिका वहिनी. सर आणि त्यांचे आई बाबा एवढेच लोक आहेत तिकडे. हाय सुनाया. काय हाय करते की दचकवतेस? काय प्रॉब्लेम आहे? नाही, तू इथे काय करतेस गुरुकडे? आय मीन त्याचे आई बाबा आलेत, ते फाडून खातील तुला. सोड यार, खाऊ दे, तर काहीतरी करू. मला बघितलं पाहिजे ना आता काय चाललंय. अगं सनया, जाऊ नकोस. नाही सोड, मला बघू. ऐक प्लीज, आत नको जाऊ. वैशाली, मी मेंटली खूप प्रिपेअर आहे. आता मला त्रास देऊ नको. थांब 1 मिनिट इथे. 2 मिनिट. तू कोण आली इथं? तुझी हिम्मत कशी झाली इथे येण्याची? कोण आले वा? अरे ही भैताड आली ना. ही बया काऊन आली त्या उभाट? सनाया, तू इथे काय करतेस? ते मी राग. काय काय विचारतो आम्ही तुला? बोल पटकन. काय? ते मी अरे काय दातखिळी बसली का हिची? ए बाई बोल ना. दातखिळ मीन्स हे फालतू प्रश्न विचारायचे ना. तुझ्या बोलण्यामध्ये आम्हाला गुंडाळण्याचा प्रयत्न करू नकोस. बोल लवकर. गुड फॉर नथिंग तर दिसतच नाहीये घरात. काय सांगूया म्हाताऱ्याला? तुम्ही तिघच? हो ठीक आहे. तुला इथून घालवायला आम्ही तिघे पुरे आहोत. तू आता इथून निघतेस की वॉचमॅनला बोलव? नाही, वॉचमॅनला कशाला बोलत? मी ईशाकडे आले इकडे. हो, ती माझ्याकडे राहायला आली. हो. हा, आणि बाय मिस्टेक तुमची बेल दाबली मी. सॉरी. नाही ते बरोबर आहे. तू मिस्टेक करायला जन्माला आली आहे. चल निघ तू. निघ. ए बाई, काऊन आतमध्ये वाकून वाकून पाहून राहिली? हा, तू आता हात जोडू का तुझ्या हाताला धरून हकलून देऊ? तू जा ना. डोंट टच मी. जा मग. शन्या, शन्या, तू काऊन आली इथे? हा, तुझ्याकडे नाही आले ग. मग कोणाकडे आली ग? काय बरं, जागची हलूनच नाही राहिली उभाट. एक मिनिट काकू. काका तुम्ही प्लीज शांत व्हा. ती माझ्याकडे आली आहे, मी तिला घेऊन जाते. डोंट वरी. बोल गो. ही भैताड काऊन आली असेल इथे? राधिका, जाऊ दे ना. तू कशाला लक्ष घालतेस ना आता या सगळ्या गोष्टी? मला एक कळत नाही, ही ती आली कशाला? माहितं? नाही इथं येणं हे बरोबर नाही. राहू दे. समिधा, परत काही लागलं तसा हो, नक्की सांगते. येते. राहू दे. अरे पण चला बरं आत. हे असं येणं बरं नव्हे. बरं चल. चल रे. चल ना. आता सरळ ऑफिस मध्ये जाऊया, मग बघू. आता इथे आणखी इश्यू नको. बघितलंच ना कुठून आली ते? ती दामलेंकडेच राहते शनाया. ती गुरुकडे आलेली नाहीये राहायला. ओके. हो यार, मी गॅरीवर उगाच डाऊट घेतला ना.
चिडला असेल आता माझ्यावर खूप. आय मस्ट से सॉरी टू हिम. हो हो ठीक आहे, पण तू आत्ता नको सॉरी म्हणू. तू ऑफिसला जाऊन म्हण, ठीक आहे? ऑफिसमध्ये तो श्रेयस आहे यार. त्यालाही सॉरी म्हणावं लागणार आहे. त्याला काहीतरी लायर वगैरे म्हटलंय. तोही चिडला असणार आहे. मला सगळ्यांनाच सॉरी म्हणावं लागणार आहे. आता मी लेट पोहोचणार आहे. मला तर त्या ओल्ड फर्निचरला पण सॉरी म्हणावं लागणार आहे. ओल्ड फर्निचर पानवेल कर का? हा ठीक आहे, मला कळलं. ऐक ना, तू त्यांना काहीतरी थाप मार, ठीक आहे? तू त्यांना असं सांग की तू मंदिरात गेली होतीस त्यामुळे तुला लेट झाला आणि तू काहीतरी प्रसाद घेऊन जाणार वगैरे. तू आत्ता निघ पण. हा यार चाल. एक मिनिट. माय लक्झुरियस होम, आय मिस यू. गुरुनाथ, बघा. अरे काय घाबरट मुलगी आहे यार. गट्स नाही तर अफेअर करायचं नाही ना. हा? ओ गॉड. तू कुठला विचारत आहे? हा? काय चाललंय? काही नाही, विचार करत होतो. अरे कसला विचार करतोय? बाबा आता डोक्यात 50 विचार असतात ना ऑफिसचे. अरे जाऊ की नको ऑफिसला? काय मूर्खासारखं बोलतोस तू? ऑफिसला जायलाच हवं. ड्युटी इज ड्युटी. जा लवकर. मी काय म्हणतोय की नक्की बाहेर यायच्या आत तू बाहेर जा. बाबा अहो, तुम्ही झालं तुझं आवरलं? सावकाश जा रे. आली काय लेप? हो आले. हा, चल लवकर ये. सावकाश जा रे. आई, आता जे काय झालं ते व्हायला नको होतं. आणखी नाही तर का? काय आली होती ही पोट्टी? ईशाकडे येण्याचा नुसता बहाणा दिसते. पण आता यात काही यांची चुकी नाही. यांना पण खूप त्रास झाला असणार. हल्ली तर सारखं बीपी वर खाली होतं यांचं. याला जबाबदार कोण? तोच आहे ना स्वतः. या असल्या भानगडी करू नये माणसानं. अरे ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होईल या गोष्टी करायच्या कशाला? हो बाबा, झाली चूक आता. पण ही भयताड मुद्दामून त्रास द्यायला आली असणार. आणखी नाही तर का? मला तर पक्का यकीन आहे काही ईशा गिशाकडे यायचं नव्हतं हिला. गुरुला त्रास द्यायच्या इराद्यानं आली होती ती. आम्हाला पाहिलं दोघांना आणि पळाली पोट्टी. राधिका, तुला तर गाफील राहून चालणार नाही बरं. ती बडी चालाक पोट्टी आहे. तुला चांगलं चाणाक्ष व्हायला हवं, एकदम कडी नजर ठेवून. आज ती पोरगी दारात आली, उद्या घरात यायला पण कमी नाही करणार. उभाट.